सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. हो पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बद्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। आज आपण ऋषी स्मरण व्याख्यान मालेसाठी जमलेलो आहोत आणि थोडासा एक परामर्श म्हणजे असा घेते की अनेक वर्ष हे ऋषी स्मरण ही व्याख्यानमाला आपल्या इथे सुरू आहे आणि संथा वर्गाकडून जे जे विद्यार्थी काहीतरी आपला वेगवेगळे विषय निवडून अभ्यास करतात आणि आपण जी गुरुपौर्णिमा संथा वर्गामध्ये खरं तर सुरू करतो तर त्याचं एक उद्दिष्ट असं असतं की लोकांचे शाळा कॉलेज सुटल्यानंतर पूर्ण संपर्क सगळ्याचा थांबलेला असतो आणि आपण ह्या संसार आणि ह्या सगळ्या गडबडीत इतके अडकलेले असतो की आपल्याला खरोखर त्यातून वेळ काढणं मुश्किल होतं आणि आपला जो संथा वर्ग आहे भगवद्गीतेचा त्याच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचे जे काही सुप्त गुण आहे तर ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी खरोखरच मंडळाचेही आभार मानायलाच पाहिजेत की प्रत्येक ठिकाणी मंडळ हे सपोर्ट करत असतं आपल्याला, आमच्या मागे उभं असतं ठामपणे आणि पितृपंधरवड्यातले जे 15 दिवस आहेत तर ते आपल्याला संथा वर्गाला दिले जातात केवळ ह्या ऋषी स्मरण व्याख्यानमालेसाठी आणि खरोखर हा प्रयत्न म्हणजे छानच आहे आणि स्तुत्य असा हा ऋषी स्मरणचा आहे कार्यक्रम ठेवलेला. थोडीशी आता माझ्या सिंहगड रोडला मी गीता कुलकर्णी वर्ग घेते, वासुदेव वर्ग म्हणून आहे माझा आणि गेली 15 वर्ष तिथे काम करते आणि अनेक विद्यार्थी दरवेळी आमच्या वर्गातून वेगवेगळे विषय निवडून त्याच्यावर व्याख्यानं देत असतात. तर ह्या वेळेला स्नेहल तिखे
म्हणून ही माझी विद्यार्थिनी आहे ह्या वर्षीच्या बॅचची. आणि ही वय वर्ष 62 आणि गरवारे पुण्यातच गरवारे कॉलेजमधून BSc झालेली आहे. ती डिग्री घेऊन तिथून बाहेर पडून BSNL पुणे येथे 37 वर्ष तिने काम केलेलं आहे, सर्व्हिस केलेली आहे. आणि तिथे VRS घेतली आणि त्यानंतर थोडंसं असं जाणवलं की आपण भगवद्गीता शिकायची. आणि अनेक वर्ष तिचं चालू होतं, पण ते काही साधलं नाही. पण ह्या वर्षी तिने आमच्या वर्गात ॲडमिशन घेतली आणि आता छान तुम्ही सगळे ज्यासाठी आतुरलेले आहात, तर तिचंच व्याख्यान आपण योगी अरविंदांच्या वरती बोलणार आहे, तर ते आपण ऐकूया. नमस्कार, मी सौ स्नेहल तिखे, वासुदेव वर्गाची विद्यार्थिनी. आज तुमच्यासमोर या ऋषीस्मरण व्याख्यामालेतलं श्री योगी अरविंद यांच्यावर जो काही मी थोडाफार अभ्यास केला आहे त्याच्यावर काही भाष्य करू शकते. आणि जे मी वाचलं आहे ते मी तुम्हाला थोडं सांगणार आहे. त्यांचा जीवन प्रवास आपण ऐकणार आहोत. प्रथमतः गीता धर्म मंडळ शताब्दी वर्षात आहे आणि त्यामुळे त्यांचं सर्वात पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन. आणि आमच्या वर्गाच्या सौ गीताताई कुलकर्णी यांना मी वंदन करते की त्यांची विद्यार्थ्यांच्यासाठीची जी तळमळ आहे आणि आम्हाला ज्या संथा वर्गात की इतके वर्ष मी प्रयत्न करून मध्ये VRS घेतली, त्यानंतर शिकू म्हणलं तर करोना आला, त्याच्यानंतर असं करत शेवटी आत्ता योग आला आणि मी असं माझं भाग्य समजते की मला गीताताईंच्या वर्गात शिकायला मिळालं. गीताताईंची तळमळ कायम हीच राहते की आपल्या विद्यार्थ्यांनी कायम प्रगती करावी. त्यांनी आम्हाला नेहमी हेच सांगितलं आहे की तुम्ही अनेक स्पर्धात भाग घ्या, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही बक्षिसाची आशा ठेवू नका, पण तो जोपर्यंत प्रवास आहे तिथपर्यंत जाण्याचा तो खूप छान आहे आणि त्याचा तुम्ही अनुभव घ्या. आणि अशा ह्या वर्गात बाईंच्या प्रोत्साहनामुळे आज आणि केवळ त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी तुमच्यासमोर योगी अरविंद या विषयावर बोलू इच्छिते. आधुनिक भारताच्या काळात स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद हे दोन महान नेते झाले. आधुनिक भारताच्या घातक वळणावर भारताची बूज राखण्याचं काम या दोन्ही महान नेत्यांनी केलं. त्यामुळे त्यांना द्रष्टे ऋषी असंही म्हणले आहे. प्रसिद्ध तत्ववेत्ता कार्लाईल यांचं असं म्हणणं आहे की परमेश्वर जेव्हा आपलं स्वतःचं काही चांगलं कार्य करून घ्यायचं असतं तेव्हा माणसांना निवडून असं तो भूतलावर पाठवतो. त्याला आपण गॉड चोजन मॅन असं म्हणतो. आणि त्यातीलच एक म्हणजे पारतंत्र्याच्या काळात आपल्या भारतात या युगावतारी पुरुषाचं झालेलं आगमन. आता योगी अरविंद हे स्वतः एक कवी होते, लेखक होते, संघटक होते, क्रांतिकारक होते. त्याचप्रमाणे त्यांनी सावित्री हे महाकाव्य लिहिलेलं आहे, लाईफ डिव्हाइन हा मोठा ग्रंथ लिहिला आहे आणि भगवद्गीतेवर अनेक खंडांचं भाषांतर त्यांनी इंग्लिशमध्ये केलेलं आहे. असे हे योगी अरविंद. आणि प्रमुख म्हणजे सगळ्यात की त्यांनी सलग 37 वर्ष योग साधना केलेले ते एक तपस्वी होते. आणि त्यांचा आपल्याला जर का आता हे परमेश्वरांनी त्यांच्याकडनं काय कार्य घडून घ्यायचं ठरवलं आहे हे बघायचं असेल तर त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थोडा बघावा लागेल. योगी अरविंद यांचा जन्म कलकत्ता येथे 15 ऑगस्ट 1872 रोजी झाला. ज्या कलकत्त्याने आपल्याला स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर यासारखे महान नेते दिले, त्याच जन्मभूमीत ती त्यांची जन्मभूमी होती. योगी अरविंदांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील आहेत डॉक्टर कृष्णधन घोष आणि आई स्वर्णलता घोष. डॉक्टर कृष्णधन घोष हे ज्या काळी भारतात शिक्षणाचा प्रसारही नव्हता त्या काळात ते इंग्लंडमध्ये MD होऊन आलेले भारतात डॉक्टर होते. त्यामुळे साहजिकच त्यांची अशी विचारसरणी होती की पाश्चात्य त्यांना विचारसरणी जास्त भावत होती. आणि त्यांची अशी इच्छा होती की आपल्याही मुलांनी, त्यांचं घराणं एक सदन होतं, सुविद्य होतं, आपल्या मुलांनीही अशा या चांगल्या घराण्यात राहावं आणि असं ऐहिक सुख सगळी भोगावीत. सुरुवातीच्या काळात तर असं सांगता येतं की त्यांच्या घरात नोकरसुद्धा, म्हणजे सगळं ब्रिटिश वातावरण असल्यामुळं नोकरसुद्धा इंग्लिश बोलणारे असले पाहिजेत हा त्यांचा दंडक होता.
वयाच्या 5व्या वर्षी अरविंदांना दार्जिलिंग इथल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, लॉरेंट या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घालण्यात आलं की जिथं फक्त इंग्लिश अधिकाऱ्यांची मुलंच शिकत होती. त्यानंतर वयाच्या 7व्या वर्षी आता आपली मुलं जाणती झाली आहेत असं म्हणून त्यांना भावाबरोबर इंग्लंडला मँचेस्टर येथे शिकवायला पाठवलं. इतक्या लहान वयात शिकायला गेलेले देशभक्त हे बहुतेक पहिलेच असावेत. मँचेस्टरमध्ये सुरुवातीला गेल्यावर त्यांना त्यावेळेस ते तसे वयाने लहान असल्यामुळे ड्रिवेट या कुटुंबात, म्हणजे त्या काळी अशी ही पद्धत होती की एखाद्या कुटुंबात आपल्या मुलाला ठेवावं की त्यायोगे त्याच्यावर खूप चांगले संस्कार होतील आणि तो शिकू शकेल. तसे ड्रिवेट या त्यांच्याकडं लॅटिन पंडित होते, त्यांच्या घरी त्यांना शिकायला ठेवलं. हे लॅटिन पंडित तसेही हुशार होते. त्यांच्या घरी आलेल्या विद्यार्थ्यांवर खूप चांगले संस्कारही होत असत. त्यांच्या घरी ज्या भाषा बोलल्या जात होत्या, लॅटिन, स्पॅनिश, इंग्लिश, फ्रेंच, हे या अरविंदांनी लहानपणीच अवगत केल्या होत्या. त्यांच्या लहान वयात आईवडिलांपासून दूर अशा परदेशात आल्यामुळं त्यांचा स्वभाव हा थोडासा अलिप्त झाला होता आणि पुस्तकं हेच त्यांचे मित्र बनले. त्यानंतर काही काळाने 1-2-3 वर्षांनी त्यांना लंडन येथल्या सेंट पॉल स्कूलमध्ये दाखल केलं की जिथं ते शालांत परीक्षेपर्यंत शिकले. शालांत परीक्षेपर्यंत शिकत असताना त्यांचा वाङ्मयाचा अभ्यास खूपच होता. सर्व भाषा त्यांनी आणखीन जास्तीच्या युरोपियन भाषा पण त्यांनी आत्मसात केल्या. आणि असा हा अलौकिक बुद्धीचा हुशार विद्यार्थी आपल्या शाळेत शिकतो हे त्यांच्या शिक्षकांना सुद्धा खूप अभिमान होता. त्यांनी त्यांच्या रोजनिशीत असं लिहूनही ठेवलं होतं की हा भारतीय विद्यार्थी आमच्या शाळेत शिकतो याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या उत्तरपत्रिकासुद्धा वर्गात दाखल अशा दाखवल्या जात होत्या. शालांत परीक्षेत साहजिकच त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि ते केम्ब्रिजमध्ये कॉलेजला दाखल झाले. त्या केम्ब्रिज कॉलेजला ते गेल्यानंतर तिथे कॉलेजमध्ये अभ्यास करता करता जसे ते मोठे होत होते तसे तसे अनेक समाजकारणांचाही त्यांनी अभ्यास सुरू केला. अनेक देशांचे संग्राम ते वाचत होते आणि त्याच वेळेस त्यांनी अनेक देशांचे मुक्तीसंग्राम वाचले होते. त्यांच्या वडिलांचा हा कटाक्ष होता की आपल्या मुलांवर भारतीय संस्कार आणि मूल्य यांचा पगडा अजिबात बसता कामा नये. त्यांनी त्या ड्रिवेट साहेबांना सुद्धा सक्त ताकीद दिली होती की माझ्या मुलांना भारतीय माणसांचा संपर्क झाला नाही पाहिजे. आणि असं असूनसुद्धा जसे ते मोठे होत गेले त्यांनी संग्राम वाचत गेले आणि हळूहळू त्यांना आपल्या मातृभूमीची आठवण येऊ लागली. तिथं ब्रिटिशांची जी राजवट होती, जी जुलमी राजवट होती, त्याचा ते अभ्यास करत होते आणि हळूहळू मनात कुठेतरी त्यांच्या मनात असे क्रांतिकारी विचार येऊ लागले होते. अभ्यास करताना त्यांना म्हणजे कुठली पदवी घ्यायची हे तर त्यांनी काही ठरवलेलं नव्हतं. भरपूर सारे धर्मग्रंथ वाचावे, जे मिळेल ते पुस्तक वाचावं, त्याच्यावर मनन करावं, वाचन करावं आणि व्यासंग वाढवावा, असं हे त्यांचं सध्याचं काम होतं. पण त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की त्यांनी क्लासिकल ट्रायपॉसची परीक्षा पास व्हावी, ICSची परीक्षा द्यावी, म्हणजे त्यांना अधिकाऱ्याची नोकरी मिळेल आणि त्यांचं ऐहिक जीवन चांगलं राहील म्हणून. मग त्या काळात त्यांनी ती क्लासिकल ट्रायपॉस परीक्षाही पास केली. जी सामान्य मुलांना 3-4 वर्ष लागतात ती त्यांनी एका वर्षातच पास केली. फक्त आता अडसर होता तो त्यांनी डिग्री घेण्यासाठीचा पत्र लिहिण्याचा, पण तो त्यांचा स्वभाव नव्हता, त्यामुळे त्यांना ती डिग्री मिळाली नाही. त्याचप्रमाणे त्यांनी ICSचाही अभ्यास केला. प्रथम श्रेणीत ते पासही झाले आणि त्यांना हे सगळं आता राजकारण तिथे भारताबाहेर इंग्लंडमध्ये सुद्धा काही क्रांतिकारी संघटना, गुप्त क्रांतिकारी संघटना तयार होत होत्या. त्यात ह्यांनाही त्यांची माहिती झाली आणि लोटस अँड डॅगर आणि इंडियन मंजिलीस ह्या संस्थांचे ते सभासद झाले. हळूहळू ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांच्या मनात म्हणजे असं आकस निर्माण होत होता, थोडा तिरस्कार निर्माण होता. त्याच वेळेस त्यांच्या वडिलांचा सुद्धा थोडा या राजवटीबद्दलचा भ्रमनिरास झाला होता. त्यांनीही काही कात्रणं भारतातून त्यांना पाठवली होती की इथं कसं जुलमी राजवट चालू आहे वगैरे. मग असं करून त्यांना ते असं त्यांच्या डोक्यात विचार यायला लागले की अशा या ब्रिटिशांची नोकरी मला करायचीच नाही आहे. जरी ते ICS परीक्षा पास झाले तरीसुद्धा त्यांनी हा असा विचार केला की आता जर अश्वारोहणाची परीक्षा दिली आणि डिग्री मिळाली ICSची तर आपल्याला सरकारी नोकरीत राहावं लागणार. म्हणून त्यांनी अश्वारोहणाच्या परीक्षेला नकार दिला. ते परीक्षेला गेलेच नाहीत. आणि अशा तऱ्हेनं आपण हे ऐकलेलं आहे की तुकोबारायांनी शिवाजी महाराजांनी दिलेला नजराणा नाकारला. त्याचप्रमाणे अरविंदांनी सुद्धा
ब्रिटिश सरकारने देऊ केलेला ICSचा नजराणा नाकारला आणि त्यांनी भारतात यायचं ठरवलं. या शेवटच्या भारताच्या ते 14 वर्ष त्यांचं इंग्लंडमध्ये वास्तव्य होतं. पण ह्या वास्तव्याच्या काळात ते असेच एक असतील की एकही डिग्री न घेता ते परत आलेत. त्यांना कुठलीही डिग्री मिळाली नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी परत यायचा विचार केला तेव्हा ते तिथून तर निघाले. क्रांतिकारी हळूहळू क्रांतिकारी विचार येत होते. तिथल्या त्या संस्थात ते आपले ज्वलंत लेख लिहितच होते. आणि जेव्हा त्यांनी भारतात यायचं ठरवलं तेव्हा ते एका नियोजित बोटीनं येणार होते आणि त्यांनी त्यांच्या वडिलांनाही तसं कळवलं होतं की आता मी या बोटीनं येतो आहे. ते बंदरावर आले आणि त्यांना काय वाटलं अचानक माहीत नाही, ती बोट सोडून ते दुसऱ्या बोटीत बसले. आणि म्हणतात ना आपण त्याला देव तरी त्याला कोण मारी. जी त्यांची संकल्पित बोट होती त्या बोटीला समुद्रात वादळ आले, जलसमाधी मिळाली. तोपर्यंत त्यांच्या घरी तार गेली होती की या बोटीत जे तुमचे कोणी नातेवाईक होते ते मृत्यू पावले. आणि हा धक्का त्यांच्या वडिलांना सहन झाला नाही की अरविंद आपला गेला आणि ते जागच्या जागी कोसळले, ते उठलेच नाहीत. त्यांची आई पण सैरभैर झाली. आणि अशानंतर या दुसऱ्या बोटीनं त्यांनी अपोलो बंदरावर मुंबईत आपले पाय टेकवले. आणि असं थंड स्वागत पाहून की वडिलांना तर कळवलं होतं आणि कोणीच कसं आलं नाही हेही त्यांना वाटू लागलं. आणि मग त्यांना हे कळलं की ह्या पहिली बोट बुडाली आणि ह्या गोष्टी अशा अशा झालेल्या आहेत म्हणून. जेव्हा त्यांनी या भूमीवर, आपल्या भारतभूमीवर पाऊल ठेवलं तेव्हा त्यांना अतिशय प्रसन्नतेची अशी एक भावना निर्माण झाली आणि एक अतुलनीय आनंद, एक शांती की जी पुढे म्हणजे पुष्कळ काळ टिकली. आणि अशा या असंख्य त्यांच्या तटबंदी जरी होत्या की भारतीयांचं त्यांना दर्शनही नको, त्यांच्याशी बोलायलाही नको, पण असा हा अरविंद शेवटी परदेशात राहूनसुद्धा भारतात येऊन त्यांचं क्रांतिकार्य केलं. आणि त्यांच्या वडिलांना हे काहीच बघता आलं नाही की साधं त्यांचं दर्शनसुद्धा झालं नाही. आता भारतात तर आले होते ते, आता काय करायचं हा प्रश्न की पोटासाठी तर काहीतरी करावं लागणार होतं. त्या दरम्यान या शेवटच्या काळात त्यांना सयाजीराव गायकवाड जे बडोदा नरेश होते ते लंडनमध्ये भेटले होते. आणि तिथं त्यांनी या कोहिनूर हिऱ्याला आपल्या संस्थानात येण्याचं आमंत्रणही दिलं होतं. पितृनिधनाचं दुःख त्यांनी बाजूला ठेवलं आणि ते स्वतः आता बडोदा संस्थानात दाखल झाले. बडोदा संस्थानाची माहिती व्हावी, त्यांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून त्यांनी अनेक विभागात काम केलं. महसूल असेल, विपणन असेल, पत्रव्यवहार. ते सयाजीराव गायकवाडांचा पत्रव्यवहार बघत असत. त्यांची भाषणंसुद्धा ते लिहून देत असत. आणि सयाजीरावसुद्धा ते म्हणजे गुणग्राहकच होते. त्यांना अरविंदांबद्दल खूप आदर होता. त्यांनी असं एकदा त्यांना गमतीने सांगितलं, अरे अरविंदा, अशी भाषणं लिहू नको की जी माझी नाही वाटणार, थोडी सोपी भाषणं तू लिही. कारण त्यांचं वाङ्मयावर आणि भाषांवर खूप प्रभुत्व होतं. मग बडोद्याला आल्यावर त्यांनी पहिलं काम काय केलं तर आपल्या भारतीय भाषा शिकले. मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत या सर्व भाषांचं त्याने म्हणजे सुरुवात केली अभ्यासाला. आणि अनेक वेद, उपनिषद हे सर्व धर्मग्रंथ वाचायला त्यांनी सुरुवात केली. जेव्हा ते आले, जेव्हा त्यांचा पहिला पगार झाला तेव्हा त्यांनी काय केलं तर मुंबईच्या बुकसेलरशी बोलून ठेवलं होतं आणि पेटाराभर पुस्तकं मागवली की त्यांना ह्या सर्व आपल्या धर्मग्रंथांचा, की जरी त्यांचं शिक्षण विलायतेत झालं असलं तर सुरुवातीला काही काळ त्यांच्या ह्या कपोलकल्पित कथा वाटायच्या त्यांना की हे ग्रंथ, हे त्यांना अनुभूती जोपर्यंत येत नव्हती तोपर्यंत. म्हणून त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करायचं ठरवलं. आणि त्यांचं एकीकडे वाचनही चालू होतं. तोपर्यंत त्यांना सयाजीराव गायकवाडांच्या हे लक्षात आलं की हा अतिशय अलौकिक बुद्धीचा विद्यार्थी आहे, हा अतिशय चांगला माणूस आहे, ह्याला आपण या प्रशासकीय कामात अडकवलं नाही पाहिजे. म्हणून त्यांनी बडोद्याच्या कॉलेजमध्ये त्यांना इंग्लिश आणि फ्रेंच या भाषा शिकवायसाठी त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे आता दिवसभर त्यांचं तिथलीच अशी म्हणजे ते खाशाबाराव जाधवांकडे राहत होते. तिथं साधे लाईटही नव्हते. दिवसभर त्यांची म्हणजे राहणी ही अतिशय काटकसरी होती. जेव्हा एक साधं मोठी ट्रंक, एक केरोसिनचा दिवा आणि घरभर पुस्तकं हा त्यांचा छंद होता. आणि जेव्हा हे शाळेत शिकवणं, त्याचप्रमाणे हळूहळू त्या समाजकारणाचा त्यांना अंदाज येत गेला भारतातल्या. आणि ब्रिटिश यांच्या विरोधात आता आपणही काहीतरी केलं पाहिजे, आपलं जीवन हे समर्पित जीवन असलं पाहिजे हे त्यांनी ठरवलं. आणि आता त्यांना मार्ग सापडला होता की भारतातही मुक्तीसंग्राम हा झालाच पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्यांनी वंदे मातरम, इंदुप्रकाश, युगांतर या अनेक नियतकालिकातनं असे ज्वलंत लेख लिहायला सुरुवात केली. जसे ते दिसायला वर्ण असे मितभाषी आणि गंभीर होते, पण त्यांची
त्यांची लेखणी म्हणजे अशी तळपत्या तलवारीसारखी होती. आणि अशाने हळूहळू सगळीकडे जनमत तयार होत गेलं की ब्रिटिशांची जुलमी राजवट ही संपलीच पाहिजे. हे त्यांचं काम हळूहळू, आधी ते सुरुवातीला भूमिगत कार्य करत होते, नंतर त्यांची काही काळाने या सगळ्या समाज नेत्यांशी पण काही ओळख झाली. त्यातले एक म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचे ते स्नेही झाले, त्यांचे सहकारी झाले. त्यांच्या बरोबरीनं ते सभातनं भाषणं देऊ लागले की स्वराज्य आता हे मिळालंच पाहिजे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. नंतर आपली स्वदेशीची चळवळ, असहकार, हे सर्व असं आंदोलन पेटून उठत होते. क्रांतिकारी सर्व देशभर त्यांचा हाच होता की कॉलेजमध्ये शिकवणे, त्या सभा घेणे, दौरे घेणे, भाषणं लिहिणे, याच्यात ते व्यग्र होते. नंतर त्याच काळात त्यांना ह्या सगळ्यातनं एक योग साधनेचा सुद्धा असं खूप इच्छा होती की आपण चांगल्या गुरूंकडे शिकलं पाहिजे. आणि त्यामुळं त्यांनी विष्णूशास्त्री लेले या योगगुरूंकडं प्राणायामाचे आणि ध्यानाचे, अध्यात्माचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांचे असं म्हणणं होतं की ह्या सगळ्या मला, हे जे मी कार्य चालू आहे हे मला केवळ त्याच्यामुळंच शक्य होते. 6-6 तास ते प्राणायाम करत असत, उरलेला वेळ ते वाचत असत आणि बाकीचं कॉलेजमध्ये शिकवण, असं त्यांचं चालू होतं. आणि ह्या क्रांतिकार्याच्या काळात नंतर असं त्यांना जेव्हा ते भाषणं वगैरे देऊ लागले तेव्हा त्यांचं भूमिगत कार्य संपलं होतं. ते आता उघडपणे प्रगटपणे काम करू लागले होते. आणि इंग्लंड सरकारला हे कळून चुकलं होतं की हा काही फक्त प्राध्यापक नाही आहे माणूस, हा. आणि त्यांच्यावर मग हेरगिरीचे चालू झाले. ब्रिटिश सरकार या नेत्यांची धरपकड, त्यांच्यावर लक्ष ठेवणं, हे त्यांचं तर काम चालूच होतं, कारण त्यांना हा उठाव सगळा दडपून टाकायचा होता. आणि अशा ह्याच्यात त्यांचा भाऊ बारेंद्र हा त्यांच्याकडे राहायला आला. आणि त्यावेळेस कर्झन प्रणीत बंगालमध्ये फाळणी जी झाली तिथेही लोक पेटून उठले होते त्याच्या विरोधात. आणि त्या लोकांची अशी इच्छा होती की तुम्ही बंगालमध्ये या आणि आमच्या याचं संघटनेचं नेतृत्व करा. मग काही काळाने आताच वेळ आली होती ती बडोद्याची नोकरी सोडण्याची. मग त्यांनी बडोद्याची नोकरी सोडली आणि ते कलकत्त्याला जाणारच होते. आणि त्या सुरतचं एक काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्या सुरत काँग्रेस अधिवेशनात हे जहाल गटाचे प्रवक्ते होते, सशस्त्र क्रांती यांना हवी होती. आणि ते काँग्रेसवाले होते ते मवाळ गटाचे होते. आणि तेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्यांना विरोध केला की आपण इंग्रजांशी इतक्या मवाळपणे का वागतोय, ते काय आपले पोशिंदे नाही आहेत, त्यामुळं जशाच तसं उत्तर दिलंच पाहिजे आणि सशस्त्र क्रांती झाली पाहिजे. आणि असं म्हणून त्या सुरतच्या काँग्रेस अधिवेशनाचा फज्जा उडाला आणि जहाल गटाची सरशी झाली. सर्व देशभर हे सगळं वातावरण स्वातंत्र्याचं चालूच होतं. इंग्रजांविरोधी म्हणजे सगळीकडे आंदोलनं पेटत होती. अशातच ते गेले. ते नंतर मग कलकत्त्याला गेले. कलकत्त्याच्या कॉलेजचे ते पहिले प्राचार्य होते. कॉलेजमध्ये शिकवत असतानाच त्यांनी सर्व लोकांचं, त्यांचे नेतृत्व हवंच होतं, त्यामुळे त्यांचं लेखन तिथेही चालू होते. तिथल्या त्या युवकांनी सगळ्या त्या कर्झनची, त्यांना ती बंगालची फाळणी नको होती आणि हे वंगभंग चळवळ आणि हे जोरात म्हणजे आंदोलनं चालू होती, उठाव होत होते. आणि ह्या आंदोलनात त्यांनी सगळ्या युवकांना असं सांगितलं की तुम्ही आता भवानी मातेचं मंदिर बांधलं पाहिजे. भवानी माता म्हणजे प्रत्यक्ष राष्ट्रदेवता, तिची उपासना झाली पाहिजे. आणि त्यासाठी बंगालच्या क्रांतिकार्यात त्यांनी क्रांतिकाऱ्यांना हातो वा प्राप्स्यची स्वर्गम याचं उदात्त अधिष्ठान दिलं. त्याचप्रमाणे जर या भारत स्वातंत्र्याच्या युद्धात जर तुम्हाला हौतात्म्य आलं तर वासांसी जीर्णानी यथा विहाय आणि नैनैन छिंदंती शस्त्राणी, हे उदात्त आत्मभान त्यांनी या क्रांतिकारकांना दिलं. आणि त्यामुळे हे आंदोलनं आहेत ते अजूनच प्रेरणादायक होऊ लागली आणि आंदोलनांनी अजूनच जोर धरला. आणि त्या काळातच हे सशस्त्र सगळी क्रांती हवी होती, त्यामुळे शस्त्रास्त्र गोळा करणं, दारू गोळा करणं, बॉम्बस्फोट म्हणजे सगळं त्याची निर्मिती करणं, हे सगळं काम त्यांनी त्या भवानी मातेचं मंदिर माणिकतोळा इथं करायचं ठरवलं. तिथं सगळी शस्त्रास्त्र वगैरे जपून ठेवली होती. आणि जसे ते इंग्लंडला 14 वर्ष राहिले तसे ते बडोद्यालाही 14 वर्ष राहिले होते. आणि तिथनं कलकत्त्याला गेल्यावर 1 मे 1908ला मुझफ्फरपूरचा उठाव झाला. तेव्हा ते स्वतः होते ते वंदे मातरमच्या कार्यालयात होते. आणि माणिकतोळा येथेही त्यांची इंग्रजांच्या सरकारची धाड पडली. आणि ही धाड पडल्यावर त्यांनी सगळी पाळंमुळं खळून काढली आणि अरविंद यांना संशयावरून, ह्या म्हणजे सगळ्या उठावाचं त्यांनी नेतृत्व केलं आहे ह्याच्यावरून त्यांना संशयावरून अटक केलं. आणि अलीपूरच्या तुरुंगात त्यांना 1 वर्ष कारागृहात त्यांची निर्जन कारावासाची शिक्षा झाली. आता या अलीपूरच्या कारागृहात जेव्हा ते गेले
तेव्हा सुरुवातीला त्यांची मनस्थिती इतकी उद्विग्न होती की त्यांचं भांडण भगवंताशी होतं की मला हे देशसेवेचं कार्य करायचं होतं आणि हे पूर्ण होईस्तवर, स्वातंत्र्य मिळोस्तवर तरी किमान तू माझं संरक्षण करशील असं मला वाटत होतं. आणि हळूहळू आपलं मन असं उद्विग्नावस्थेत जाईल की काय आणि उन्मादावस्थेत जाईल की काय अशी त्यांना खूप भीती वाटली. आणि त्यांनी परमेश्वराची आर्त प्रार्थना केली की भगवंता, माझा हा बुद्धिभ्रंश तू दूर कर. आणि त्याच्या दुसऱ्या क्षणीच त्यांना तिथे अशी अनुभूती आली की त्यांचं शरीर आणि मन हे असं पूर्ण शांत झालं. आणि त्यांना हळूहळू नंतर त्या निर्जन कारावासाची जरी शिक्षा असली, कारावास म्हणजे काय तर 5x9चा तो सेल होता, उंचच उंच त्यांच्या विटांच्या भिंती, झरोका म्हणजे असा प्रकाशसुद्धा येणार नाही. आणि ही शिक्षा जी होती ती एक विशेष शिक्षाच होती, कारण तिथं मनुष्य संपर्क आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी यांना आल्या नाही पाहिजेत. आणि इंग्रज सरकारचा हा डावच होता की ह्या नेत्यांचं शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण झालं पाहिजे. नेतेच जर पुढे म्हणजे जरी ते बाहेर आले तरी त्यांचं इतकं खच्चीकरण झालेलं असेल की हा उठाव ते पुढे करू शकणार नाहीत. आणि एकदा नेत्यांची धरपकड झाली की बाकीच्या गोष्टी सांभाळायला वेळ लागत नाही. आणि या अशा सगळ्या ह्याच्यात त्यांना हळूहळू पुस्तकं वाचायची परवानगी मिळाली. त्यामुळं त्यांनी वेद, उपनिषद असे सगळे वेगवेगळे ग्रंथ मागवले. आणि मग त्यांचं मन थोडं शांत झाल्यावर त्यांचं दिवसभर वाचन आणि रात्री ध्यान व त्यांनी योगसाधना सुरूच केली होती. त्यासह त्यांची सगळी तयारी चालू झाली आणि ते साधना करत होते. आणि 6 महिन्यानंतर त्यांना प्रत्यक्ष भगवंतांनी दर्शन दिलं. वासुदेव हा सर्वम इदी हा अनुभव त्यांना अलीपूरच्या कारागृहात आला. आणि सर्वत्र त्यांना वासुदेव दिसू लागला. त्यांच्या कैद्यात वासुदेव दिसू लागला, जैलरमध्ये वासुदेव लागला, त्यांच्या ज्या घरा म्हणजे ह्याच्या तुरुंगाबाहेरचं जे अंगण होतं तिथं वासुदेव दिसू लागला. एवढंच नाही तर जे जाडं भरडं कमळं त्यांना कांबळं पांघरून झोपावं लागेल, तो प्रत्यक्ष कृष्ण आपल्याला कवेत घेतोय असा त्यांना भास व्हायला लागला. आणि त्यांच्या मनातली सर्व शंका या फिटल्या. आणि ह्याच काळात त्यांना अशी ही अनुभूती आली की त्यांचं तर असं म्हणणं आहे, त्यांच्या आत्मकथनात त्यांनी लिहिलेलं आहे की प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांच्या हातात गीता दिली. आणि या गीतेचं योगचरण करत असताना त्यांना जी शांती लाभली त्याच्या ते स्पंदनं लहरी त्यांच्या शरीरात गेल्या. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, भगवद्गीता हा ग्रंथ हा परमेश्वराचं स्वरूपच आहे, तो वाणीमय आणि प्राणमय कोश हा परमेश्वराचा आहे. आणि हे सगळे अनुभव घेत असताना आता त्यांची खरं स्वतःची तर म्हणजे हे ईश्वर प्राप्तीची दर्शनं ती सगळी झाली होती मनोकामना पूर्ण, पण तरीही त्यांच्या मनात थोडी तगमग होती. त्यांना भगवंतांनी सांगितलेलं होतं की तुझ्या मनातल्या या तू ज्या बेड्या तू तोडू शकत नव्हत्या त्या मी तुझ्यासाठी तोडल्या आहेत आणि तुला या एकांतात पाठवलं आहे, कारण तुझं नियतकार्य हे वेगळं आहे. तुला हे फक्त आपली देशसेवा किंवा स्वातंत्र्य हे देशाचं काम आहे आणि तुला राष्ट्राचं फक्त काम करायचं नाही, तर तुला सर्व विश्वाची उन्नती करायची आहे. आणि त्या कार्यासाठी मी हे सगळं योजिलं आहे, कारण सगळा करता करविता मीच आहे. स्वातंत्र्य तर मिळणारच आहे, पण त्यासाठी मी दुसऱ्या माणसांची योजना केलेली आहे. आणि हे असं सांगितल्यावर त्यांची साधना सुरू झाली. आणि आता नियतकार्य म्हणजे आपलं स्वधर्म आणि स्वकर्मनिष्ठा यांनी त्यांनी हळूहळू योगाभ्यासाला तिथे अजून सुरुवात केली. आणि असं सांगतात ते की जेव्हा ते ह्या सगळ्या ध्यानाला वगैरे बसत असत तर त्यांना असे काही गूढ आवाज येऊ लागले. आणि ते आवाज म्हणजे प्रत्यक्ष स्वामी विवेकानंदांनी त्यांना 15 दिवस पुढच्या आध्यात्मिक साधनेचं अलौकिक असं मार्गदर्शन केलं. आणि ते सांगतात की त्यांची कल्पना ही अतिमानस होती, सुपरमाइंड. तर ते म्हणतात सुपरमाइंड हा शब्द जरी माझा असला तरी त्याच्यावरचं आरोहण हे प्रत्यक्ष मला स्वामी विवेकानंदांनी शिकवलं आहे, त्याच्यापर्यंत मी त्यांच्यामुळं पोचलो आहे. ह्या सर्व दरम्यानच्या काळात सगळं हे चालू असताना खटला बाहेर चालूच होता. जेव्हा फक्त त्यांना कोर्टात न्यायचं असे तेवढ्यापुरते 2 दिवस ते तिकडे जात असत आणि बाकी त्यांनी प्राणायाम वगैरे चालू होता आणि ते स्वतःवरही काही प्रयोग करत असत. तर त्याच्यातला एक महत्त्वाचा त्यांना अनुभव आला म्हणजे असामान्य असा, तो म्हणजे शरीरोत्थापन. ते असे ध्यान करत असताना त्यांना असं वाटलं की अरे आपलं शरीर वर उचललं गेलं तर काय होईल. आणि त्या क्षणी त्यांचं शरीर संपूर्ण असं वर छतापर्यंत उचललं गेलं. जे तुरुंगात पहारेकरी होते तो इतका घाबरला, तो जेलरकडे गेला आणि तो म्हणला इथं नोकरी करणं आता मला शक्य नाही आहे, कारण आता इथले कैदी तरंगायला लागलेत.
आणि जोपर्यंत जेलर आला तोपर्यंत ते परत पूर्वस्थितीत आलेले होते. आणि असे अनेक अनेक अनुभव त्यांना या अलीपूरच्या तुरुंगात येत होते. त्यानंतर त्यांचा खटला झाला. बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी तो खटला जिंकला. निर्विवाद त्यांचा युक्तिवाद झाला आणि हे दोषी नव्हतेच, त्यामुळे हे निर्दोष सिद्ध झाले. आणि ह्या अलीपूरच्या तुरुंगात अरविंदांचं संपूर्ण परिवर्तन झालं. ह्या अलीपूरच्या तुरुंगात ते क्रांतिकारी अरविंदांचं योगी अरविंदात त्यांचं रूपांतर झालं. जेव्हा ते तुरुंगाच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी असं ठरवलं होतं की आता या सक्रिय राजकारणातनं आपण बाजूला व्हायचं. त्यांच्यावर अनेक टीका पण झाल्या त्यावेळेस की हा एक पलायनवाद आहे. पण त्यांचं असं म्हणणं होतं की जर परमेश्वराने मला ही अंतरप्रेरणा दिली आहे, माझं नियतकार्य हे माझे स्वधर्म आहे आणि या स्वधर्मनिष्ठेसाठी मी काहीही म्हणजे कुणाला भीक घालणार नाही, मी माझं कार्यच करणार. असे हे बाहेर आल्यानंतर त्यांचं एक उत्तरपारा सभागृहातलं भाषण पण खूप गाजलं होतं. ह्या तुरुंगातूनचा हा खटला आहे, हा स्वातंत्र्यपूर्व काळातला एक फार मोठा खटला म्हणून गाजला गेला. या तुरुंगातून ते बाहेर आल्यानंतर एक धर्मरक्षिणी नावाची सभा होती, त्यांनी यांचा सत्कार आयोजित केलेला होता. त्या सत्कारात त्यांनी हे सगळे त्यांना जे अलीपूरचे जे आले अनुभव, कृष्ण सदैव वासुदेवमय वगैरे झालेलं, गीतेचा अनुभव, त्यांना कशी स्पंदनं जाणवली, हे सर्व तर सांगितलंच. पण मुख्य म्हणजे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम हे त्यांचं त्याच्यात प्रमुख होतं. त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुमच्या सभेचं नावच धर्मरक्षिणी सभा आहे आणि धर्माचं रक्षण ही आपली जबाबदारी आहे. आता आपला भारतीय धर्म म्हणजे पूर्वी जो हिंदू धर्म तो खरा सनातन धर्म आहे आणि त्या धर्माचं रक्षण हे झालं पाहिजे. सनातन धर्म म्हणजे काय, तर ज्या धर्माचा उगम अगम्य आहे आणि ज्याला शेवट नाही, तो अमर आहे, अशा या धर्माचं, सनातन धर्माचं आपण रक्षण केलं पाहिजे. सनातन धर्म हा विश्वव्यापी धर्म आहे. आपण सर्व धर्म समभाव, सर्व धर्मांना आपण आपल्यात सामावून घेतो आणि मुख्य म्हणजे परमेश्वर हा चराचरात आहे हे आपण मानतो. असा आध्यात्मिक अधिष्ठान असलेला आपला हा सनातन धर्म, त्याचप्रमाणे अमरत्व आणि मृत्यू हा कसा म्हणजे मृत्यूचा मोह किंवा मृत्यूची भीती हा कसा भ्रम आहे आणि आत्म्याचं अमरत्व हे फक्त हिंदू धर्म, सनातन धर्मच सांगू शकतो. आणि अशा या धर्माचं उत्थान झालं पाहिजे. ज्या राज्यात किंवा ज्या देशात धर्माचा ऱ्हास होतो तिथं सर्व जनतेचा ऱ्हास होतो, तिथं काहीच चांगलं होत नाही. त्यामुळं धर्माचं अधिष्ठान हे आपलं वाढलंच पाहिजे. धर्माचा उत्थान झाला तरच आपली प्रगती होणार आहे. आणि असं राष्ट्रभक्तीचा, राष्ट्रप्रेमाचा संदेश त्यांनी त्या उत्तरपारा सभागृहात सगळ्यांना दिला. आणि त्यानंतर असं झालं की ते जरी सक्रिय राजकारणात बाहेर पडले होते, पण तरी त्यांचं लेखन कर्मयोगीन, युगांतर या मासिकात चालूच होतं. आणि त्यांना अशी कुणकुण लागली की कर्मयोगींच्या लेखनाबद्दल त्यांना आता परत अटक होणार. मग त्यांनी काय केलं की फ्रेंच वसाहत असलेल्या पॉंडिचेरी येथे ते निघून गेले, कारण त्यांना आता एका नवीन क्रांतीसाठी सज्ज व्हायचं होतं. ती होती आध्यात्मिक क्रांती. आणि तिथे जाऊन त्यांनी पॉंडिचेरीला आपली साधना चालूच ठेवली. त्यांना तिथं माताजी भेटल्या. माताजी म्हणजे मीरा रिचर्ड, या एक फ्रेंच युवती होत्या आणि त्यांना ह्या अरविंदांची अभ्यास पद्धती, साधना पद्धती ही खूप आवडत होती, ती भावली होती. त्या स्वतः एक योगिनी होत्या, त्या स्वतः एक साधक होत्या. त्यामुळे त्यांची अशी लहानपणापासून इच्छा होती की आपणही परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, परमेश्वराची साधना, पण ती त्यांना मुक्त ह्याच्यात करायची होती. त्यांना कुठल्याही अडचणी, सांसारिक जबाबदाऱ्या नको होत्या. म्हणून त्यांनी या पॉंडिचेरीच्या इथे येऊन अरविंदांबरोबर ती साधना केली आणि अरविंदाश्रमाची स्थापना केली. सुरुवातीला तर अरविंदाश्रमाची आर्थिक म्हणजे स्थिती अगदी बिकट होती. तेव्हा स्वतःचे त्यांनी आपले सगळे वस्त्रालंकार, उच्च आभूषणं विकून पैसा सगळा तो आश्रमात घातला आणि त्या अरविंदांच्या बरोबर ही साधना करू लागल्या. आणि अनेक साधकांनी तिथे त्यांच्या बरोबरीनं साधना केली. आणि अशा ह्या साधना चालू असतानाच अरविंदांनी गीतोक्त तत्त्वज्ञानाचा महाविस्तार असलेला लाईफ डिव्हाइन हा ग्रंथ लिहिला. सावित्री हे महाकाव्य लिहिलं. आणि या लाईफ डिव्हाइन ग्रंथात जो पूर्णयोग सांगितलेला आहे तो पूर्णयोग आपण आता बघूया. पूर्णयोग म्हणजे काय, तर जो माणसाला पूर्णत्वाकडे नेतो तो म्हणजे पूर्णयोग.
शरीर मन बुद्धी याचं सर्वांगीण परिवर्तन होऊन जो दिव्य शक्ती प्राप्त करतो तो म्हणजे पूर्णयोग. ह्या पूर्णयोगात आपल्याला म्हणजे आत्तापर्यंतचा जो विचार झाला होता तो वैयक्तिक मोक्षाचा होता, वैयक्तिक उन्नतीचा होता. पण आता आपल्याला विश्वाची उन्नती करायची आहे आणि त्यासाठी हा दिव्य योग आपल्याला दिव्य आपण सगळी शक्ती शिकल्याच पाहिजेत. म्हणून शरीर आणि मन हे दोन्ही दिव्य करून सर्व समष्टीला, सर्व विश्वाला दिव्य करणे हे अरविंदांचे ध्येय होतं. आता शरीर समर्थ करायचं किंवा दिव्य करायचं म्हणजे काय, तर शरीरम आद्यम खलु धर्म साधनम असं कवी कालिदासांनी सांगितलंच आहे. ह्या शरीराला आपण बळकट केलं पाहिजे, कारण कुठलीही साधना हे तुमचं शरीर बलवान असल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचा स्वतःचा सामूहिक व्यायाम प्रकारांवर खूप भर होता. त्यांचं असं म्हणणं होतं, एकत्रित केलेले व्यायाम हे कायमच फायदेशीर ठरतात. आपण एकमेकांच्यासाठी ईर्ष्येनं करतो आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. हे व्यायाम केल्याने शरीर बळकट झाल्याने आपलं शरीर चपळ बनतं, हलकं बनतं आणि आपण जास्त कार्यक्षम होतो. आणि पूर्णयोगात म्हणजे कर्मयोग हा तर पूर्णयोगाचा पाया आहे. कार्यक्षम तर राहिलं पाहिजेच. त्याच्यामुळं आणि त्याच्यात त्यांनी पुढे असंही सांगितलं की परमेश्वरांनी ही पूर्णयोग म्हणजे राजयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, हठयोग सर्व योगांचा समन्वय म्हणजे पूर्णयोग आहे. परमेश्वरांनी अशी जगात अनेक बहुरंगी माणसे बनवली आहेत. एकसारखं कोणीच नाही आहे. त्यामुळं त्यांच्या प्रकृतीनुसार येणारे हे त्रिगुणसुद्धा एकसारखे नसणार. ते त्यांचं असं म्हणणं होतं, या मूळ प्रकृतीला किंवा मूळ प्रवृत्तीलाच आपण वळण लावायचं किंवा त्याला दिशा देण्याचं काम हे अरविंदांनी केलं. आता हे सगळे योगांचा समन्वय आहे दिव्य शक्ती, तर त्याच्यात कर्मयोग हा तर मुख्य त्यांचा पाया होता पूर्णयोगाचा. कर्मयोगाच्या पायात त्यांनी सांगितलं आहे की आपण जे काम करतो तो एक निष्काम काम असलं पाहिजे. परमेश्वरानं आपल्याला जे कार्य आपल्यावर सोपवलं आहे ते आपण आपलं नियत कार्य समजून हे पूर्ण केलं पाहिजे. आणि त्यासाठी ते काम कुठलंही असो, म्हणजे की परमेश्वराची पूजा किंवा परमेश्वराला ते काम अर्पण करायचं आहे ह्या बुद्धीनं जर केलं तर ते काम चांगलंच होणार आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असं म्हणून फळाची अपेक्षा न करता आपलं काम करत जायचं. तसं योगी अरविंद हे तर पण निष्काम कर्मयोगी होते, कारण त्यांना स्वतःचं तर म्हणजे परमेश्वर दर्शन झालंच होतं, पण तरीसुद्धा त्यांनी या कल्याणासाठी सगळ्या जगाच्या आपलं कार्य चालू ठेवलं. त्यामुळे तेही एक निष्काम कर्मयोगी होते. आता त्यांनी असं सांगितलं आहे की हे म्हणजे प्रयत्नाचे मोल तर पूर्णयोग जाणतोच, पण तरीसुद्धा एकटा दुकटा दुबळा माणूस हा थोडासा दुबळा पडू शकतो कितीही प्रबळ असला. त्यामुळे प्रभू कृपेशिवाय ही आपल्याला सफलता मिळत नाही. आणि ही आपल्याला ईश्वर कृपा लाभण्यासाठी त्यांनी पूर्णयोगात एक साधनात्रयी किंवा त्रिसूत्री सांगितलेली आहे. ती त्रिसूत्री म्हणजे अशी आहे की परमेश्वरापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला ती त्रिसूत्री अशी अभिप्सा, प्रभुशरणता आणि त्याग. आता अभिप्सा म्हणजे काय? अभिप्सा ही एक अतिशय महान शक्ती आहे. आपल्या व्यक्तित्वाचा आर्त आवाज परमेश्वरापर्यंत पोचवण्याची ती एक शक्ती आहे. आणि सत्य आणि ईशतत्व हेच आपलं साध्य असलं पाहिजे. आणि त्या साध्यापर्यंत जाण्यासाठी आपण सदैव दक्ष असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे, म्हणजे ही अभिप्सा. थोडक्यात सांगायचं म्हणजे जीवाला शिवाची लागलेली ओढ म्हणजे अभिप्सा. ही अभिप्सा जेवढी तीव्र तेवढी तुमच्या मार्गातले अडथळे कमी. ह्या अभिप्सात एवढी ताकद आहे की ती ईशशक्तीला आपल्याकडे खेचून घेते आणि आपल्याला परमेश्वरापर्यंत ती कधीही विस्मरण होऊन देत नाही. आपल्याला कधीही नैराश्य येत नाही. आज तर आपण समाजात बघतो या 10वी 12वी या सगळी मुलं की केवळ नैराश्यामुळं, अगदी डॉक्टर्स, इंजिनियर्स की या स्पर्धेत न टिकल्यामुळं, मनाची नैराश्य आल्यामुळं ही मुलं आत्महत्या करतात. आणि तेव्हा इतकं वाईट वाटतं की हे झालं नाही पाहिजे. आपला समाज हा असा म्हणजे युवक वर्ग आहे हा सगळा, याच्या मनाचं अधिष्ठान हे चांगलंच पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं आहे की प्रभू शरणता, म्हणजे कुठल्याही कार्याला परमेश्वरी हे पाहिजेच, म्हणजे आपल्याला आशीर्वाद. आणि ही प्रभुशरणता केव्हा शक्य आहे? तर देह मन बुद्धी या सर्वांनी आपण परमेश्वराला शरण जाणे. आत्मसमर्पण किंवा सर्व समर्पण झाल्याशिवाय की शरणांगती झाल्याशिवाय आपल्याला ईश्वर कृपा होणार नाही.
त्यामुळं आपण प्रभूला शरण गेलं पाहिजे, तिथं नतमस्तक झालं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे त्याग. त्याग म्हणजे आता कशाचा करायचा, की ह्या साध्यापर्यंत आपल्याला पोचण्यासाठी सगळ्यात प्रमुख आपला अडसर आहे म्हणजे तो आपला अहंकार, आपला इगो. ह्या अहंकाराचा पडदा आपण जर बाजूला केला तर आपण सहज साध्य काही गोष्टी करू शकतो. ह्या अहंकाराबरोबरच आपला मनुष्य स्वभाव, की जो खूप संशयी आहे, संशयी स्वभाव, आपला हट्टीपणा आणि आपल्या मनातला आळस, आपल्याला कार्यमग्नता नकोच असते. आणि ह्या सर्व ह्याचा त्याग करायचा आहे आपल्याला, म्हणजे आपण साध्यापर्यंत पोचू. त्याचप्रमाणे आपल्या मनातले विचार, विकार, संवेदना ह्याच्यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आपले षड्रिपू क्रोध, मद, मोह, मत्सर हे सगळं आपल्या नियंत्रणात आलं पाहिजे. आपल्या मनाची सगळी आपल्या मनावर आपलं नियंत्रण पाहिजे. थोडक्यात आपण आता समाजात तर रोज ह्या बातम्या पेपरात वाचतोच आहे की आपल्या मनाच्यासारखं झालं नाही, आपलं मन नकार ऐकायला अजिबात तयार नसतं. आणि हे असं झाल्यामुळं समाजात एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले हे तर आपल्याला अजिबात नवीन नाही आहेत, की यांना प्रेम करायचं आहे पण ती मुलगी नाही म्हणली की झालं तिचं खरा खून, तिच्यावर ॲसिड फेका. आणि हे जे सगळं आहे की हे सतसत विवेक बुद्धी संपल्यामुळं, आपल्या मनावर ताबा नसल्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. आता परवा पुण्यातलंच ती कोयत्याची गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ह्या त्या मुलाला एवढंही समजू नये की अरे ती मुलगी तर गेलीच गेली, पण आपलं सगळं आयुष्य हे तुरुंगात गेले, जाणार आहे पुढचं. ही सतसत विवेक बुद्धी लोप पावलेली आहे. आणि त्याग हा आपल्याला कशाचा करायचा आहे, त्या जीवनाचा त्याग करायचा नाही आहे. आपल्या जीवनात ज्या चुका करतो किंवा ज्या चुकीच्या कल्पना आहेत, आपलं अज्ञान, त्याचा त्याग करायचा आहे आपल्याला. आणि ह्या अशा त्रिसूत्रीमुळे किंवा ह्या आपण सगळ्या साधनेमुळे आपण परमेश्वरापर्यंत पोचू शकतो. आणि ही त्रिसूत्री झाल्यानंतर आपलं हे मन शांत करण्यासाठी किंवा मन एकाग्र करण्यासाठी पुढचं येतं ते म्हणजे ध्यान. आता बहिणाबाईंनी तर वर्णन केलं आहे आपल्या चपळ मन कसं आहे. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवरी गेलं गेलं आभाळात. अशा या फुलपाखऱ्यासारख्या चंचल मनाला एकाग्र करणं हे अजिबात सोपं नाही आहे. आणि त्यासाठी पण ध्यान ही एकाग्रतेची गुरुकिल्ली आहे. तुम्ही जर ध्यान शिकलात, आता आपण ह्या कोरोनाच्या काळात सगळेच जण थोड्याफार प्रयत्नांनी ध्यान, प्राणायाम ह्या गोष्टी करू लागलोच आहोत, त्यामुळे त्याच्या प्रक्रियेत आपण जाणार नाही आहोत. पण ह्या ध्यान ही एक खरंच गुरुकिल्ली आहे की तुम्ही परमेश्वरापर्यंत पोचता. तुमचं मन एकाग्र होतं, तुमचं मन शुद्ध होतं. आणि हे एकाग्र मन किंवा तुमचे विचार जोपर्यंत बाजूला होत नाहीत तोपर्यंत ईशशक्ती तुमच्यात प्रवेश कशी करणार. आणि म्हणून त्यासाठी तुमचं हे मन एकाग्र होणं, तुमचे विचार थांबणं हे फार गरजेचं आहे. आपण साधारणपणे आपली ध्यानाची पद्धत म्हणजे काहीही न करता आपण डोळे मिटून ध्यान लावतो. ते ध्यानाचा प्रकार आहेच. सुरुवातीच्या काळात हा गरजेचाच आहे की त्याशिवाय आपलं मन एकाग्र होत नाही. परंतु त्यांनी ह्याला निष्क्रिय ध्यान म्हणले. आणि अजून एक ध्यान म्हणजे सक्रिय ध्यान. सक्रिय ध्यान म्हणजे आपण एखाद्या साध्यासाठी किंवा आपण एखाद्या कामाचं करत असतो त्यावेळेस जो आपण विचार करतो किंवा आपलं चिंतन मनन जे चालू असतं ते हे सक्रिय ध्यान. कारण ध्यानाला मुख्य धरण काय आवश्यक आहे, आसन कुठलं त्यांच्या मते, तर पाठीचा कणा ताठ पाहिजे. मग चालणं आणि उभं राहणं हा तर सगळ्यात त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, की बसूनच केलं पाहिजे असं नाही आहे. त्यामुळं आपण हे ध्यान हे आपण म्हणजे तेही एक ध्यानच आहे की जसं गायकाला रियाज केल्यावर शांतता मिळते, चित्रकाराला चित्र काढल्यावर कुंचल्यातनं ती शांतता, तेही एक प्रकारचं मेडिटेशनच आहे, तेही एक प्रकारचं ध्यानच आहे. असं हे ध्यान आपण केलं तर आपलं मन हे नक्कीच एकाग्र होणार आहे आणि आपल्याला मनःशांती मिळणार आहे. या मनःशांती मिळाल्यानंतर आता प्रमुख आहे म्हणजे ते की मनःशांती झाल्यावर काय होतं तर आपला मोक्ष. पण अरविंद असं म्हणतात की मोक्ष, मुक्ती हे आमचं साध्यच नाही आहे. आम्हाला मुक्ती नकोच आहे. ही जी चेतनाशक्ती आमच्यात येईल त्यानं आमच्या समाजाचं कल्याण झालं पाहिजे. आम्हाला मुक्ती हवी आहे. पृथ्वीवरचं अज्ञान, माणसातलं अज्ञान नष्ट झालं पाहिजे, ती मुक्ती आम्हाला हवी आहे. स्वर्गप्राप्ती आम्हाला नकोच आहे. आम्हाला स्वर्गात जायचंच नाही आहे. तर आम्हाला या पृथ्वीवर असा सुंदर असा एक स्वर्ग निर्माण करायचा आहे की ज्या योगे हाल, अपेष्टा, दुःख हे लोकांचं संपेल. आणि ह्यासाठी मन आणि शरीर आपलं दोन्हीही दिव्य करून हा दिव्ययोग असा हा यांचा पूर्ण योग आहे. आणि त्याची साधना त्यांनी अनेक वर्ष केली.
आपणही ती साधना करू शकतो आणि त्या योगे आपणही पुढे जाऊ शकतो. त्याचप्रमाणे अरविंदांनी आपल्या सामान्य जीवनाशी पण भगवद्गीतेचा कसा सांगड घातली आहे की आता आपण जे पाहिलं की जीवाला शिवाची लागलेली ओढ, त्यांचं म्हणणं आहे ते म्हणजे आपलं धर्मक्षेत्र आहे. आणि कुरुक्षेत्र म्हणजे आपल्याला कुठं युद्धात आता लढायला जायचं नाही आहे, पण आपल्या मनातले विचार, आपल्या भोवतालची परिस्थिती आणि त्यातून आपल्याला जोपर्यंत जे अडचणी येतात की आपल्याला त्याच्यापर्यंत पोचायचं आहे, ते म्हणजे आपलं हे कुरुक्षेत्र आहे. आणि म्हणून असा या तत्त्वज्ञान आणि परमार्थ दोन्ही याची व्यावहारिक सांगड घालून ही गीता प्रणालीच आपल्या जीवन प्रणाली झाली तर किती बहार येईल ना. म्हणजे असं त्याच्यामुळे आपणही या भगवद्गीतेचं, त्यांनी जसं गीतेचं तर अभ्यास, त्यांनी अखंड आयुष्यभर गीतेचा अभ्यास केला. अंतिम श्वासापर्यंत त्यांनी गीतेवर लेखन, मनन, चिंतन केले. अनेक खंड त्यांनी भगवद्गीतेवर लिहिलेले आहेत. आणि हे आचरण करत असतानाच त्यांनी एक असं सुंदर पत्र आपल्या पत्नीला लिहिलं होतं. त्या बडोद्याला जेव्हा होते तेव्हा 1901 साली त्यांचं विवाह झाला होता. सर्वसामान्य लोकांसारखा त्यांनी पाहून वगैरे विवाह केला होता. पण ते म्हणतात ना, असामान्य लोकांच्यासुद्धा एक सामान्य माणूस दडलेलाच असतो. तो विवाह केला. मृणालिनी देवी नावाच्या त्यांच्याशी त्यांनी विवाह केला. आणि त्याच्यात नंतर जेव्हा ते बंगालच्या फाळणीसाठी तिकडे गेले तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला एक पत्र लिहिलं होतं. आणि ते पत्र पण असं खूप छान आहे. म्हणजे त्यांचं त्याच्यात काय वेड होतं हे सांगण्यासारखं आहे. तर त्यांनी असं लिहिलं होतं की तुझ्या आता लक्षात आलंच असेल की तुझं एका वेड्या फकीराशी लग्न झाले. कारण ते सदैव क्रांतिकार्यात मग्न होते. त्यांचं सहजीवन असं फार 3-4 वर्षाचं जेमतेम झालं आणि ते बंगालच्या फाळणीसाठी म्हणजे तिकडं कार्याला निघून गेले. ते त्यांनी सांगितलं, पैताळी म्हणतात की मला काही गोष्टी माझ्या मनातल्या तुला सांगायच्या आहेत. आणि त्या म्हणजे पहिल्यांदा असं त्यांनी सांगितलं की माझ्या या मनावर, माझ्या शरीरावर, माझ्या बुद्धीवर ही माझी सत्ता नाही आहे. ही भगवंताची देण आहे. माझं व्यक्तिगत असं काहीच नाही आहे. दुसरं म्हणजे या परमेश्वराचं अस्तित्व हे मी त्याच्या निसरड्या पाऊणखुणा मी पाहिल्या आहेत. मला काही अनुभवही आलेत. पण त्याचं प्रत्यक्ष साक्षात्कार होईस तोपर्यंत माझी साधना ही चालू राहणार आहे. आणि तिसरं म्हणजे हे देशभक्ती. त्यांचं हे क्रांतिकार्याचं वेड ही या देशभक्तीचं त्यांनी जे सतीचं वाण घेतलेलं होतं ते पूर्ण करण्यासाठी मी या सांसारिक जबाबदाऱ्यात अडकू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे त्यांनी असंही म्हणले आहे की म्हणजे ह्या सगळ्याचा तुला नक्कीच त्रास होत असेल. आपलं सांसारिक जीवन आहे आणि आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचं, ते उत्कटच आहे. पण तू म्हणजे वाईट वाटून घेऊ नको. परमेश्वर आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेव, सगळं चांगलंच होईल. आणि ते म्हणले मी राष्ट्राच्या ऋणात आहे, मी परमेश्वराच्या ऋणात आहे. माझी साधना मला पूर्ण करायची आहे. त्यामुळं त्यांनी म्हणजे ते असे रुजू स्वभावाचेच होते. कवी असल्यामुळं त्यांचं पत्नीवरही खूप प्रेम होतं. पण त्यांचा संसार असा म्हणजे अगदी थोडा काळच झाला. आणि त्या पत्नीला त्यांनी पॉंडिचेरीलाही बोलवलं होतं की तू जर माझ्या समवेत राहिलीस तर मला नक्कीच बळ मिळेल, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्या रामकृष्ण मठात शारदा देवींबरोबर राहत होत्या. त्या तिथून जायलाही निघाल्या पॉंडिचेरीला, पण मध्ये एका इन्फ्लुएन्झाच्या साथीत त्यांचं निधन झालं आणि त्यांची भेट झाली नाही. आता दुसरं म्हणजे अजून त्यांची अशी स्वप्न होती, म्हणजे योगी अरविंदांची काही स्वप्न होती. त्यातलं पहिलं स्वप्न म्हणजे त्या स्वातंत्र्य तर मिळालं, पण त्यांना जे अखंड स्वातंत्र्य हवं होतं ते स्वप्न भारत म्हणजे हिंदू पाकिस्तान काही माहीत नाही कधी पूर्ण होईल. आणि दुसरं म्हणजे आशिया खंडाचं नाव सर्व जगात झालं पाहिजे. आणि ते आता हळूहळू होतं आहे की सर्व देश स्वतंत्र झालेत, प्रगती होते आणि भारत देश हा आंतरराष्ट्रीय कीर्तीवर त्याचं नाव चांगलं झालं पाहिजे. आणि आता आपण हे कसे द्रष्टे होते ते आपण आता आपल्याला कळतंच आहे की आता आपण हे चांद्रयान 3 जे आपण चंद्रावर आपलं गेलेलं आहे दक्षिण ध्रुवावर, आणि त्या योगे आता भारताची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. ही स्वप्न त्यांची हळूहळू पूर्ण होऊ लागलेली आहेत. आणि शेवटचं स्वप्न त्यांचं म्हणजे हे अध्यात्माचं जे कार्य आहे, हे अध्यात्माची सगळी माहिती ही सर्व जगाला झाली पाहिजे आणि त्याच्यात भारत हा केंद्रस्थानी असला पाहिजे. भारताने ही भूमिका बजावली पाहिजे. आणि आपण आजही कित्येक वेळा पाहतो की सर्व देशातनं लोक येऊन आपल्या इथे योग साधना करतात, शिकून जातात. म्हणून तसं आपल्याही देशात ती योग साधना झाली पाहिजे. त्याचबरोबर आता या असं त्यांचं कार्य चालू होतं. पॉंडिचेरीच्या आश्रमात जवळजवळ ते 40 वर्ष तिथेच होते. शेवटी त्यांचं झालं की ते मौनात गेले, लोकांना पण भेटेनासे झाले. आणि त्या माताजी ज्या होत्या ते हे सगळं कार्य आश्रमाचं बघत होत्या.
आणि त्यांना अनेक अनुभवही येत होते, अनुभूती येत होत्या स्वतःवर, आणि त्यांचं सगळं जे लेखन आहे ते स्वतःला आलेल्या अनुभूतींवर होतं. त्यांनी म्हणजे स्वतःला जे अनुभव आले त्याच्याहून त्यांनी ते सगळं लेखन केलेलं होतं. आणि अशा त्यांना अनेक शक्ती पारंगत होत्या. पण या योगी अरविंदांचं 5 डिसेंबर 1950 रोजी त्यांनी देहविलय केला. आणि असं सांगतात की त्यांचं शरीर हे सचेतन आणि दिव्य असं 4 दिवस ते तसेच होते. म्हणजे जरी ते मृत्यू पावले तरी 4 दिवस त्यांचा देह हा सचेतन अवस्थेत होता. माताजींनी सांगितलं की ते गेले तरी आपण त्यांच्याबद्दल शोक करायचा नाही, कारण त्यांचं दिव्यत्व, त्यांनी दिलेली आपल्याला जी शिक्षा आहे, त्यांची जी साधना आहे ती आपण सगळ्या जगभर पोचवायची, हेच आपलं कार्य आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ईश्वर म्हणजे जे ईश्वरांनी आपल्याला नियतकार्य नेमून दिलेलं आहे ते कार्य आपण प्रामाणिकपणे करावं आणि नतमस्तक परमेश्वर चरणी नतमस्तक झालं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे त्यांना योगी अरविंदांना भगवंतांनी दर्शन दिलं त्याप्रमाणे आपल्यावरही भगवंतांची कृपा हो आणि असंच दर्शन, असाच आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळो, असं म्हणून मी थांबते.